पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज शुक्रवार दिनांक 27 जून रोजी पंढरपूर येथे पंढरपूर लोकसभा विभागांतर्गत शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, महाराष्ट्र राज्य संघटक उद्धव कदम, विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, उपनेते शरद कोळी, पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे, तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गुमेवाडीकर, गौसपाक आतार, उपतालुका प्रमुख संजय घोडके, उत्तम कराळे, नागेश रिंतूड, महेश कांबळे, इलियास मुलानी, समाधान गोरे, अजित भोसले, विजय जाधव, महेश यादव, भारत माने, समाधान जगदाळे, दिलावर मुलानी, नजीर मुलानी, वासू पवार, भारत कदम, भास्कर साळुंके, बाळासाहेब रणदिवे, गजानन टल्लू, संगीता पवार, मंजुळा दोडमिसे, अनिता आसबे, शरीफा पठाण, अंकुश साळुंखे, कैलास नवले, दिलावर मुलानी, वासुदेव पवार, अशफाक मुजावर, आतिश खुळपे, बापू कोळी, अण्णा पाटील, समाधान गिड्डे, पृथ्वीराज बंडगर, अनिल जाधव, उमेश साळुंके, अंकुश साळुंके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय खूप वेळ झालाय, माझी बोलायची इच्छा नव्हती, साहेबांनी खूप बोलतात आजच्या या आढावी बैठकीला उपस्थित असलेले शिवसेनेचे राज्याचे नेते, केंद्रीय माजी मंत्री, शिवसेना फुटल्यानंतर जगाकडे भेटून उठले असेल, वर्षाचा जयाकडे बघितल्यानंतर जवान छटे फुटण्याचा तरुण लागली असे आपले या राज्याचे नेते आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब। खरं तर खैरे साहेब मला भाषण करायचं नव्हतं, परंतु खरंच तुम्हाला सांगतो की पेटून कसं उठलं पाहिजे। ज्यावेळेस या शिंदे आणि मिंदे आणि गद्दारी केल्यानंतर एका वर्षाला तरुण ज्यावेळेस रात्र दिवस करण्यासाठी निघाला, खरं तर त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मी 2 दिवस त्या रात्रीच्या दौऱ्यात होतो। एक वेळेस रात्री मी जेवायला साहेबांसोबत बसल्यानंतर अक्षरशः साहेब इंजेक्शन घेत होतं, तिथं बाजूला आमचे मित्र नगरसेवक बसले, त्यांना मी विचारलं साहेब काय करते, त्यावेळेस त्यांनी सांगितले साहेब इंजेक्शन घेतलं, मी हलवलो, अरे डॉक्टरला काय नाही साहेब इंजेक्शन कशाला घेणार आहे, आणि नंतर मी हळूहळू विचारलं की इंजेक्शन कशाला घेते, त्यांनी मला सांगितलं की साहेब दिवसातून 3 वेळा स्वतः इंजेक्शन घेतात। अरे 2 वेळा पायपट झालेला माणूस आहे, आज मुंबई साहेबांसाठी रात्रंदिवस दिवस करतो, अरे रक्ताचं पाणी करतो, अरे तुम्हाला आम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे। आपण नुसते फक्त खुर्चीसाठी, वरसावर येण्यासाठी, मध्ये नेत्यांच्या मध्ये करण्यासाठी तत्परतो, अरे या माणसाला आता काय गरज आहे, काय गरज आहे त्यांना आता मंत्री होते या राज्याचं, काय गरज आहे त्यांना पैसे पाहिजे, अरे वर्ष ही म्हणून सत्तेत राहिलेला आहे। परंतु आता सध्या त्यांची वय आहे आराम करायची,
2 तास निवांत खाऊन घरी बसायची, बायका लेकरात बसायचं. पण उद्धव साहेब अडचणीत आहे म्हणून हे माणूस पेटून उठला रे, पेटून उठला. खरं आमदार सुनीलजी शिंदे साहेब तुम्हाला खरं दडवड आहे, दडवड. अरे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आज दिसत नाही. आमदार साहेब तुम्ही स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आदित्य ठाकरे साहेबांना आमदार केलं. आता तर शाखा प्रमुख लवकर सन्मान देत नाही. अरे आता तर जिल्हा प्रमुख साधा विचारत नाही. आता तर तालुका प्रमुख साधा जिल्हा प्रमुख आला तर मान सर्वजण त्याला जय महाराष्ट्र घालत. पण त्या पकड्यानं स्वतःची आमदारकी दिली आहे. उद्धव साहेब आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खूप भारी बोलताय, खूप जीव तोडून बोलताय. खरंच मेडिकल ऐकत असताना माझा गर्व वाटायची, गर्वाला छाती फुटते की एवढी चांगली एवढ्या विचारांची माणसं एवढे जीव तोडून आपल्या पुढे मांडणी करतात आणि आपण झोपेचं सोडून घेतोय. काय आपल्याला काम जमत नाही का? अरे ज्यांना काम जमत नाही तर त्यांना सांगून टाका, त्या पदावर भार म्हणून बोजामध्ये राहू नका. किती मी समाजाशी ते जीव तोडून सांगतोय. उद्धवजी साहेब तुम्ही आता सांगितलं, मी अनेक वेळा बघतोय ज्या वेळेस माझा मी समाजाशी बोलतो त्यावेळेस मी कुठे ना कुठे कारण गुंतलेला असतोय. मी त्या वेळेस प्रत्येक वेळेस सांगतो तुम्ही तालुका प्रमुखाला एक सांगितलं, मी उपजिल्हा प्रमुखाला एक सांगितलं, शहर प्रमुखाला एक सांगितलं. मी या कामात आहे. खरंच की जिल्ह्यात कसा जिल्हा प्रमुख असावा कागदावर घोडून नाचवून नाही लक्षात ठेवा. कोणाच्या पोटात आग लागली असेल, कुणाचं पोट दुखत असेल, कुणाचं कशासाठी दुखत असेल, कोण नाराज असेल म्हणून मी समाजाशी कौतुक केलं म्हणजे तुमच्या पोटात आग लागून घेऊ नका. तुम्ही असं काम करा की तुमचं कौतुक झालं पाहिजे. आपण असं काम केलं पाहिजे की आपलं कौतुक करता आलं पाहिजे. आपण दुसऱ्याला नावावर वेळ घालवू नका. आपण दुसऱ्याचा पाय मारण्यात वेळ घालवू नका. माझे आपणास विनंती आहे, खूप आता साहेब बोलते, खूप वेळ आहे, वेळ झालेला आहे, पण कृपया दादा उद्धव साहेबांना पूर्ण सगळे आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले. एवढा मोठा घात झाला. अरे निवडणूक आयोग त्या सरकारमध्ये भाजप आणि शिंदे शिंदे गटाच्या घरी पाणी भरण्याचं काम करते, पाणी घालण्याचं काम करते, धुण्याचं काम करते. असल्या गटाने पक्ष असा देऊन टाकला. हसत उद्धव साहेबांचा पक्ष दिला. साहेबांना किती काय झालं असेल पण चेहऱ्यावर कधी दावलं नाही रे. साहेबांचं मन असं रोज असं पाजलं असेल, रोज असं फाटलेलं असेल. साहेबांना आतमध्ये काय झालं असेल पण शिवसैनिक आपल्या खासदार कामाने म्हणून कधी उद्धव साहेबांनी तोंडावरती दावलं नाही. पण याचा तुम्ही गैरफायदा घेता. साहेब म्हणजे आपणास विनंती आहे, नेता म्हणून तुमची निवड झाली. कागदावरचं काम चालणार नाही म्हणजे चालणार नाही अजिबात. काम काय पाहिजे, रस्त्यावरची लढाई पाहिजे. ज्या पदाधिकारी नेमणूक झाले तरी जनतेसाठी आवाज उठवला पाहिजे. उद्या तुम्हाला महापालिका ही निवडणूक जी आहे ना, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. उद्या नगरसेवक व्हायचा, जिल्हा परिषद नेमणार व्हायचा, पंचायत समिती नेमणार व्हायचा आहे, ग्रामपंचायत लढवायची आहे, तुम्हाला लढवायची आहे. नेत्यांना नाही, आमदारकीची निवडणूक आहे, खासदारकीची निवडणूक आहे. मग जर तुम्हाला जिल्हा परिषद उभा केलं, नगरसेवक उभा केलं आणि खाली जर तुमची नेमणूक नाही का, तुमचा प्रचार कोण करणार आहे? जय भवानी जय शिवाजी कोण म्हणणार? तुम्हाला निवडून कोण म्हणणार? म्हणून त्यासाठी तुम्हाला खालच्या पदाधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही ताकदीने कामाला लागा. त्या पदाधिकाऱ्यांना काम करून घ्यायला शिका. खरं तर वेळ खूप झालेला आहे. नेते बोलणार आहे की माझं भाषण नीट सांगतो, पण महिला आघाडीला जाता नाही सांगतो. ताई आपली महिला आघाडी खूप सक्षम करा, खूप जोरात करा. संभाजी शिंदे साहेब कायम तुमचं कौतुक करण्यासारखंच काम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जरी आज या राज्याचा नेता असलो, माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुमचा लहान भाऊ आहे. जरा आपण देखील मन मोठ्या करून सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिल्या आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला जर खंबा फडकला असेल तर पंढरपूरला फडकला पाहिजे. अशा प्रकारे काम करूया. आणि परत एकदा सांगतोय, खालच्या शाखा प्रमुखापर्यंत राजा हो फक्त आपली मन कुठं धुकले गेली. शहर प्रमुख काय नाराज आहे, शाखा प्रमुख काय नाराज आहे, उपशहर प्रमुख काय नाराज आहे, तालुका प्रमुख काय नाराज आहे, उपजिल्हा प्रमुख काय नाराज आहे. केवळ जिल्हा प्रमुख साहेब आपण सांगितलं एकामेकाला सांगतो तुम्ही प्रोटोकॉल पाळून घ्या. प्रोटोकॉल तुटल्यामुळे आपण मला नाराज झाले आणि त्याच्यामुळे आपण एकामेकाला किंमत देत नाही. म्हणजेच आपण स्वतःची ताकद आपण स्वतः कमी करून घेतो. कृपया असं न करता
काळामध्ये सगळ्याला हाताने धरून आपण तुटून पडूया आणि या युरोपला याच राज्यात काढूया. जय महाराष्ट्र. सकाळी 10 वाजल्यापासून या सभागृहामध्ये या बैठक सुरू होण्यासाठी आपण वाट पाहत असलेले सर्व महिला आणि पुरुष शिवसैनिक आपल्याला या ठिकाणी प्रणाम करतो. नमस्कार. खरं म्हणजे पंढरपूर सारख्या पवित्र अशा भूमीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्ते इच्छा होती की त्या ठिकाणी जाऊन आपण ते वारी सोडून असले वारीचे फोटो पाहिल्यानंतर एक वेगळी मला खूप आली की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी, माझ्या महाराष्ट्रातला वारी या ठिकाणी कसा तल्लीन झालेला प्रत्येक रसामध्ये कसं नाव निघालेलं. आणि मग आम्ही आल्या त्या ठिकाणी दर्शनाला गेलो. आपल्याला उशीर झाला परंतु आपल्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद सर्व भक्तांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं. मार्गदर्शन करण्याच्या त्या स्थितीमध्ये मागाई अंगामध्ये टाकायचं झालं. आजची ही सभा काही प्रचाराची सभा नाही. आजची ही सभा काय कुठल्या निवडणुकीची सभा नाही. निवडणूक आणि प्रचाराच्या साठी जे काय एक वातावरण निर्मिती करायला लागते किंवा पक्ष संघटना मजबूत कशी असावी त्या दृष्टीने काही वातावरण निर्मिती करावी लागते. आणि त्यानुसार आजच्या सभेमध्ये कार्यक्रम सगळं गाव आपलं शाखा काम केलं पाहिजे. जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. विभाग प्रमुखांनी त्याला नेमलेली जबाबदारी कशी पूर्ण केली पाहिजे. त्यांना मिळालेल्या जबाबदारीचं कसं पालन केलं पाहिजे हा या ठिकाणी घ्यावा. मला तर थोडंसं कार्यक्रम होतं थोडी मला ओशाळ्यासारखं झालं. माझी थोडीशी माहिती आली कारण या सभेमध्ये आम्हाला 95 साली सत्तेत बसवणारे देखील शिवसैनिक आहेत किंवा शिवसेना प्रमुखांचा आवाज ऐकल्यानंतर रक्त पेटून उठणारे अनेक शिवसैनिक या ठिकाणी आहेत. 2014ला देखील सत्तेत बसवणारे शिवसैनिक या ठिकाणी आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं संघर्षाच्या परिस्थितीमध्ये माझी पक्षाला गरज आहे ही जबाबदारी ओळखून या ठिकाणी येणारे हे शिवसैनिक आहे आपलं सन्मान घेऊन शिवसेना ठिकाणी मनापासून स्वागत करण्याचे आभार. भाषण ऐकल्यानंतर निश्चितच त्यामध्ये फरक पडत असतो कारण आपले येणारे नेते येणारे प्रमुख कार्यकर्ते यांना आपण वेगळी अपेक्षा. उद्या मी जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल तर माझ्या आपण कार्यकर्ते नसतील गाव पातळीवर शाखा नसेल उद्या मला तालुका पंचायत लढवायची असेल गाव पातळीवर म्हणजे कार्यकर्त्यांची साखळी नसेल तर निवडणूक कशी लढवतात. या सगळ्या गोष्टी गावपातळीवर पूर्ण घडवून काढण्यासाठी वारंवार पक्ष म्हणून शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे सातत्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची बैठक घेत असतात. तर ही साखळी निर्माण केलेली नेते असतील उपनेते असतील संपर्क प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील त्याच्या सातत्याने दर आठवड्याला शिवसेना गोवामध्ये बैठका होत आहेत. तिथून आढावा घेतला जातो की सोलापूरमध्ये सगळ्या गावामध्ये शाखा निर्माण झाली आहे का, सगळ्या गावामध्ये शाखा निर्माण झाल्यानंतर शिवसेनेची नोंदणी झाली आहे का, त्या ठिकाणी मतदार यादी हातात आली आहे का, मतदार यादीप्रमाणे काम होते का. शेवटी याच्यात माझ्या पक्षाने पण सर्वात जिल्हा परिषद सदस्य होते पण तालुका पंचायत सदस्य होते पण आमदार या सगळ्या जे काय विधेयक ते काढण्यास थांबू शकत नाही. परंतु त्यासाठी आपण सक्षम नाही काळाची गरज आहे आणि सक्षम काम ही काळाची गरज आहे. आज आम्ही पण आम्हाला माहिती की आमच्यापेक्षा मातृभार कार्यकर्ते इथे आहेत, आमच्यापेक्षा मातृभार मंडळी या ठिकाणी आहे. परंतु आम्हाला उद्धवसाहेब मुंबईत का पाठवतात कारण या ग्रामीण भागातल्या लोकांना आमच्यासारख्या मुंबईतल्या कार्यकर्ते थोडंसं आकर्षण आहे. हे मुंबई शिवसेना भवनमध्ये रोज जाणारे कार्यकर्ते हे तुमच्यासाठी आकर्षण आहे. हे मातोश्रीवर रोज जाणारे कार्यकर्ते कुठून तुमच्यासाठी आम्ही आकर्षण आहे काही सुंदर दिसतो वाईट हे आकर्षण नाहीये. तर सतत आम्ही मातोश्रीच्या संपर्कात असलेले सतत उद्धव संपर्कात असलेले कार्यकर्ते म्हणून आमच्या मुंबईत आकर्षण आहे. आणि त्या उद्देशानं उद्धव साहेब सांगतात की जा माझा दूध म्हणून तिथे जा, माझा संदेश वाहक म्हणून तिथे जा. आणि जी काय प्रशासकीय पद्धत आपण अवलंबिली आहे, जे काय प्रशासकीय यंत्रणा आपण निर्माण करून पाहतोय त्या योग्यतेने प्रयत्न केला. हे बघा प्रचाराची चिंता तुम्ही करता ना त्याच्यासाठी उद्धव साहेब सक्षम आहे, त्याच्यासाठी सक्षम आहे.
प्रचारामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. एका शिवतीर्थावर किंवा मुंबईच्या शिवलिंगावर एखादा आदेश किंवा एखादी गोष्ट उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये त्या ठिकाणी विरोधकांची वार्ता होईल उपस्थित या सगळ्यांना आपली साथ आणि सहकार्य पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण सगळे परंतु आपल्याकडून ज्या कामाची अपेक्षा आहे ते काम आपण व्हायला पाहिजे. आपल्याकडून जे काम पूर्ण करून घेण्याची अपेक्षा आहे ते काम आपण व्हायला पाहिजे. आपण लोकांच्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी किती समस्या आहे ती समस्या आपल्याला कळलं पाहिजे. शेतकऱ्याला माझ्या आंदोलनामुळे काय फायदा होणार आहे ते जाणून आपल्याला आंदोलन केलं पाहिजे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी काम करतात. केवळ पेपरमध्ये नाव लिहिण्याचे आपलं काम पूर्ण नाही तर मला पेपर उद्यात असताना मला रस्त्यावरती उतरून गावामध्ये उतरून गावच्या वेशीवरती मला आंदोलन करून शासन कुठे ना कुठे पडते. शासनाची कशी बदमाशी चाललेली आहे. शासन एका बाजूला त्याचा दुसऱ्या बाजूला शासन स्वतःचे नगारे कसे वाजवते हे आता तुम्हाला आणि मला माहिती आहे. या ठिकाणी अनपेक्षित असलेली सत्ता त्यांना मिळालेली कुठेही घडवून दिलेली आहे. आज शहरामध्ये राज्यामध्ये अनेक अपघात घडत आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळे वाईट प्रसंग येत आहेत. वेगवेगळे प्रसंग का घडले अपघात का घडले त्याच्या उत्तर काय या सगळ्या गोष्टी करण्याच्या ऐवजी इकडे स्वाजा लागते. 5 लाख डिक्लेअर करा 10 लाख डिक्लेअर करा. या स्पर्धेमध्ये असं समजतं की आपल्याला पैसे डिक्लेअर केले त्याला वाचवण्याचं काम पैसे आत्महत्या करतो त्याला वाचवण्याचं काम करत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्वांना काम केलं पाहिजे. पेपरमध्ये काम केलं पाहिजे. गावामध्ये काम केलं पाहिजे. तालुक्याला आपली ताकद दिसली पाहिजे. जिल्ह्यामध्ये आपली ताकद दिसली पाहिजे. हाच खरा उद्देश आहे. या ठिकाणी आपले आपल्या सगळ्यांची माफी मागून उशीर झाला एक निश्चित आहे. परंतु उशीर होऊन की आपण या ठिकाणी थांबला त्याबद्दल तुम्ही मनापासून आभार. जय श्री. पंढरपूरमध्ये की सर्व देवस्थानाचं मागे प्रत्येक देवस्थानाच्या त्या ठिकाणी या ठिकाणी लागलेले आहे. जसं आमच्या संभाजीनगरचं दैवत भद्रमामी आमचे अध्यक्ष जे असले आम्ही एक सौभाग्य त्या ठिकाणी घेऊन तिथे मोठं मठ बांधले आणि आमच्या संघाने येणारे ते तिकडे थांबले. तिकडे जाणारा काही सुद्धा तिकडे पण या ठिकाणी मी माझ्या मुलांनी विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. आता दोन ठिकाणी झोपेला मोर्गे येतात. आम्हाला संभाजीनगरच्या जन्मभूमी आहे. 10 लाख लोक याकडे येत आहेत. जर शनिवारी लोकांबरोबर तिथे खास होते देवस्थान आहे. मी त्या देवस्थानाला उपस्थित आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जागा घेतली तर आम्ही त्या जागा पण बाहेर पांडुरंगाच्या मंत्री नतमस्तक हो. रुक्मिणी मातेच्या सुद्धा नतमस्तक हो. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा नेते सन्माननीय अजित ठाकरे सर्वांनी माध्यमांकडे आणि सर्व शिवसेने 80% आजची बैठक कशाकरता लावली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 4 महिन्याच्या त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आमची तयारी करण्यासाठी माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला.
आम्ही जे 13 नेते आहोत त्या 13 नेत्यांना सांगितलं तुम्ही 3-3 जिल्हे त्या ठिकाणी घ्या आणि तिथल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटा, काय परिस्थिती आहे काय नाही आणि कार्यकर्त्याला कामाला लावा. जसं की मी या ठिकाणी आलो, सोलापूर मला तसं नवीनच आहे, मराठवाडा माझं गाव मी नेहमीच असतो, पण सोलापूर त्या ठिकाणी आणि प्रत्येक बरोबर त्या ठिकाणी एक उपनेता 2 उपनेते तिथे असं काही गायकवाड पण आहे आणि आमचे शरद भाऊ कोळी या ठिकाणी मोठे ते पण इथे आहे. शरद कोळी हे उपनेते असल्यामुळे त्याला जेवढं मान आहे मान आहे आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आले. मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आपल्या तुम्हाला माहित असेल की आदित्य साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम कोणी केलं असेल वरळी मुंबईमध्ये, तर ते सुनीलजी त्या ठिकाणी सुनील अनेक वर्ष नगरसेवक होते मुंबईत, अनेक वर्ष BSCचे चेअरमन, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन वगैरे त्या ठिकाणी राहिले, परंतु नंतर मध्ये आता विधानसभेवर सुद्धा निवडून आले होते आणि नागरिकांकडून ते आता विधान परिषद गेले त्या ठिकाणी सतत मुंबईमध्ये कुठले काम असतं, मुंबईमध्ये कोणतेही काम, आता मुंबईचे सन्माननीय जे नगरसेवक आहेत ते का म्हणजे आमदार आहेत हे का की आपल्याला कोणतेही काम त्यासाठी मुंबई पडलेले ते मदत करत असतात आणि मुंबईचं सर्वात जास्त कारण बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी पाठबळ. त्याप्रमाणे मी या ठिकाणी सांगितलं आपले संपर्क पाहून सुद्धा मुंबईमध्ये ते खूप काम करतात. आमचे नगरसेवक मुंबईचे असे नगरसेवक असतील, आमदार असतील, प्रचंड काम करतात. आणि मुंबई ही आता जी मराठी माणसाची मुंबई ही आपल्या शिवसेनेची, मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंची ही यांच्यात आहे. हे ग्राउंड लेवलवर काम करत मुंबई आणि आपले सपोर्ट पाहून सुद्धा तसंच काम करतात. ते एक कमिटीवर होतो, कमिटीवर असताना त्यांनी स्वतः त्यांचे हॉस्पिटल मुंबईला तिथे मला घेऊन गेले, तिथे आमच्या कमिटीवर होतो. परंतु या ठिकाणी सगळे की बाकीचे कुठेही BSCचे चेअरमन होते की अनेक कमिटीचे चेअरमन आहे. आता मी काल माझ्यासोबत ते गाडी करते सतत बोलून हे झालं, हे पाणी देणार, हे नाही आलं, आता रस्ता काय करत नाही कारण या सरकारने त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे बरखास्त करणार, पण तरीही त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. असे आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आम्ही काम करतो. त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी आज आता त्यांनी भाषण केलं तर मार्गदर्शन केलं तर उद्योजकांना तुम्हाला सांगतो की आता त्यांना एक सेपरेट एक दिवस सगळ्यांचा मेळावा मिळाला. गटप्रमुखांच्या नेतृत्वात झालेला असेल करून घ्यावं लागेल मला 10 ते 12 दिवस. गटप्रमुख हे प्रत्येक या ठिकाणी गटप्रमुख त्याप्रमाणे बाकीचे आता जे इतर पदाधिकारी आहेत ते नेमणूक झाले ते सुद्धा नेमणूक करायला मी या ठिकाणी सूचना देतो, आदेश देतो. त्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे आणि स्वतः म्हणजे उद्योजकांना ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मुंबई महाराष्ट्रात ते जवळ बऱ्याच ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करतात. आपल्या सर्वांनी काय काम केलं पाहिजे सुद्धा. म्हणून या ठिकाणी मी मुद्दाम बोलणी करेल आमच्या संभाजी शिंदे साहेब. संभाजी शिंदे साहेब जसं मी एका पत्रावर वगैरे तसं मेंबर आहे ते त्या ठिकाणी आज पूर्ण दर्शन त्या ठिकाणी करून आणि जवळचं तुम्हाला सांगतो यांनी जी मागणी केली होती ते आज तुम्हाला मी या ठिकाणी आम्ही अजून ठिकाणी जायचं मला पण नंतर तुम्हाला त्या ठिकाणी यांच्या रूम्स माहिती सांगतो. आपण त्याप्रमाणे आपल्या रूम्स आज ठीक आहे आपला पैसा आहे तिथे येणाऱ्या उद्धव साहेबांनी तो पैसा दिला होता अनिश्चित कोटी रुपये दिले होते याच्या म्हणण्यानुसार पहिले जे काही म्हणजे त्या ठिकाणी तिथे जे रूम्स तयार केलेले आहेत त्या रूम्स फक्त तयार करण्यासाठी मदत केली उद्धव साहेबांनी ते डिक्लेअर केलं आणि त्यांनी मागणी केली डिक्लेअर केलं आणि आज त्या रूम्स तयार जवळपास 250-300 रूम्स या ठिकाणी प्रत्येक रूम्स आहे. आज इतके भाविक येतात ते भाविक येतात वारकरी येतात तरी सोय त्यांनी केली होती. एकमेव शिवसेनेचे त्या ठिकाणी प्रसंग आहे आणि आमचे ऑब्स्टिकल भारत तर आहेच नाही पण हे स्वतः आहे हे स्वतः त्या ठिकाणी अनेक कामं करून घेतात. म्हणजे पक्षाचं काम करत असताना सुद्धा मंदिराचं सोडणार नाही हे धार्मिक
आणि मग या दृष्टिकोनातून मी समाज शिंदेला धन्यवाद देईन. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे आमचे अध्यक्ष काही आणि आता जे आम्ही एक जागा घेऊन आम्ही म्हणजे समाज शिंदेच्या ठिकाणी आज एक अशी व्यक्ती आहे की आम्ही म्हणत नाही फक्त कागदावरती प्रत्यक्षात काम करणारे जे आहेत त्याने जास्त नंतर गणेश आणायचं आहे त्याप्रमाणे उत्तम मागवले माझ्याबरोबर आपल्याला माझे एक नगरसेवक आहेत आणि ते शहरप्रमुख पण आहेत पूर्वचे ते पोराट आहे जुने अनेकांचे ठीक आहे. असताना शिवसेना नेता म्हणून मी उपनेता म्हणून त्या ठिकाणी आमच्या असताना नाही दुसरे उपनेता म्हणून त्या ठिकाणी संघटक म्हणून त्या ठिकाणी जे पाठवले आपले ज्याला पाठवलं ते उद्धवजी आणि आज त्या ठिकाणी त्याच्याशिवाय मुंबईवरून जवळपास 6 निरीक्षक आलेले आहेत. 6 निरीक्षक आले. नामदेवजी आहेत, वासुदेवजी, राजेंद्र दिसे आहेत, सावंत साहेब आहेत, श्रीनिवास साहेब आहेत आणि श्रीकांत आहेत. हे कशाप्रकारे वाढवले हे तुम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक किंवा जिल्हा परिषद मेंबर म्हणून होण्यासाठी त्या ठिकाणी ही सर्व आता आम्ही काम करतो. आणि मला या ठिकाणी फक्त काय बाकीचे इतर पक्षालाच जायचं ना. आपण शिवसेनेने आपली त्या ठिकाणी नगरसेवक असले पाहिजे का? आपल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद मेंबर नसले पाहिजे का? आपल्या शिवसेनेचे नगराध्यक्ष नको का? आपल्या शिवसेनेचे म्हणजे आमदार नको का? त्याच्यातून सांगवायचा आमदार कुठे आपला होता काय काय याच्या करणारा माणूस तर यावेळेस आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पटकून मारत आहे. काहीतरी बोलतो पटकन करतो पण आपल्यामुळे उद्धव साहेबांना जमा केली सांगोल्याला आणि निवडणुकाला फुटला आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनाला पाहिजे तर उद्धव साहेबांचं पूर्ण लक्ष पंढरपूर आहे. त्यांना 250 कोटीचा निधी पंढरपूरला दिला होता. त्या ठिकाणी हे वारकऱ्यांना समजलं पाहिजे की शिवसेनेच्यामुळे शिवसेना पक्षाच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांच्यामुळे या ठिकाणी आज या ठिकाणी महिला आघाडीच्या काही पण आहेत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना काही मी तुम्हाला अशी म्हणजे असं सांगेन तुम्हाला आता मोठा 50% त्या ठिकाणी जागा महिन्यात पण इथे पंढरपूरला 21 जागा आहे. किती जागा आहे त्याच्यामध्ये पंढरपूरला किती 34 जागा आहे. 34 जागा नाही सगळं महिन्यात आहे का महिन्याकडे हे सक्षम केलं पाहिजे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी महिलांचं आंदोलन करा. महिला त्या ठिकाणी तुम्ही मतदान मागण्यासाठी घरात किचनमध्ये जाऊ शकता. किचनमध्ये गेलं तिथं तिथं जायला बनवता काय केला स्वयंपाक काय हे केलं लोकांना आमच्या पक्षाला मतदान करा हे आम्ही लोक फक्त दरवाजाकडून राहतो. हो म्हणजे हा फरक आहे. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आपल्याला निवडून आणायचं असेल तर तुमचं सगळ्यात मोठ्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कामं जोरात करा. लेनाताई आहे, जनिमाताई आहे, नंदिनीताई आहे, अनिताताई आहे, मंजुळा ताई आहे. हे सगळ्यात तुम्हाला त्या ठिकाणी मोठं प्रमाण करावं. आणि म्हणून या ठिकाणी ही जी बैठक लागली ही बैठक लावण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात थोडंसं आपला म्हणजे नामरूप दिसतं. हा तिकडे गेला शिंदेगडाकडे खूप हवा थंडी हवा वगैरे झालं. मग अशाला त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. आता मी या ठिकाणी थोडं सांगतो. शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जुलैला शासनाला मराठी माणसांना एकत्र करण्यासाठी मुंबईमध्ये बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र मराठी म्हणून करण्यासाठी सूचना करायची. अनेक आंदोलन केले शिवसेनेकडे आणि इथे ओबीसी परिषद त्या ठिकाणी साक्षीदार आहे आणि शिवसेना
शिवसेना स्थापन झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेचा दबदबा सुरू झाला. पुढे आवाज करतो आता मराठी माणूस आणि मराठी माणसांना न्याय करण्याचा हा उद्देश केला. परंतु नंतर मग हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली असताना ज्यावेळेस मुंबईत बदली झाली त्यावेळेस शिवसैनिकांनी सगळ्या भाषेच्या लोकांना त्यांनी वाचवलं. अनेक जण गवाई असतील, मारवाडी असतील, शेती असतील, सगळ्या लोकांना सुद्धा वाचवण्याचं काम शिवसैनिकांनी दंगलीत वेळेस केलं होतं म्हणून आजही ते म्हणतात हे जरा बरोबर केल्यापासून मागे फोन निर्माण करा. फोन काय आता मीटिंगमध्ये पण फोन चालू असतो आणि म्हणून ते आज सुद्धा मानवी महाराष्ट्राला मानतात की महाराष्ट्रामध्ये पण आज मला या ठिकाणी सांगितलं की आज नंतर मग जे काही दबदबा निर्माण केला शिवसेनेने महाराष्ट्रात आवाज नमूद केला आणि त्यांनी सांगितले की जबरदस्त त्या ठिकाणी आज मुंबई महाराष्ट्रात मुंबई आणि नंतर मग महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. आज मराठवाड्यामध्ये त्यांनी सामाजिक पण सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून सुरुवात झाली, कोल्हापूरपासून सुरुवात झाली आणि आज सगळीकडे त्या ठिकाणी आपलं बहुमत होतं आणि आपलं सरकार चाललं. आपलं सरकार ज्यावेळेस चालवतं त्यावेळेस जसं काही जातपात कोणी मानत नव्हते, जाती भेट नव्हता. म्हणजे महाराष्ट्रात काही आमची जात काही तुमच्या ठिकाणी तुमची करून आज मात्र या ठिकाणी जातीवादी राजकारण करून या ठिकाणी मुद्दाम गेम घेण्यात होता. तुम्हाला पण असेल की आज साहेब केल्यानंतर 2 वर्ष 2 निवडणुका माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी निवडून आणल्या सगळ्या लोकांना शक्य दिली असे लोकांना काढायचे काम असतो अनेक जण आणि साहेबांनी निवडून आणलं. खूप प्रचार केला सगळ्यांना. काय झालं पाहिजे ना ज्यावेळेस साहेब मोठे साहेब असताना त्यांनी काही उद्धव साहेबांनी समाज सांभाळले त्या वर्षी त्या ठिकाणी झालं. पण नंतर मग हळूहळू त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नाव करायला सुरू केलं. ज्यावेळेस आमची मिटिंग करायची मुंबईमध्ये मातोश्रीमध्ये मिटिंग करायची अमित शहा आले आणि साहेबांनी सांगितलं की धायरेक्ट आपण करायचे धायचा आम्हाला नाहीतर तुम्हाला मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजे मला घ्यायचं नाही माझ्या शिवसैनिकात जायचं. तो शिवसैनिक मला तो 6 आता तो करण्यात झाला. पण हे सगळं करत असताना त्या ठिकाणी मंजूर झालं आणि मग भारतीय जनता पार्टीने 4-5 दिवसांतर कोणाला गेले पुढे 5-6 झाले 5-6 मुख्यमंत्री गेले. कोण ऐकणार एकदा बोलणं झाल्यानंतर आणि एक म्हणून असं काही बोलणं झालं आपल्यासोबत बोलणं झालं माझ्या भाऊनी साक्षी झालं आणि नंतर त्याची सुरुवात झाली. मग हे ठाकरे हे प्रभुत्वाचे नातू आहे महाराष्ट्राचे चिरंजीव आहे ठीक आहे तेवढं नाही नाही 15-20 दिवस काही सरकार नव्हतं. म्हणजे शरद पवार साहेबांनी सांगितलं बाबा असं नको आपण राज्य चालवायचं आहे आपण आघाडी करून आघाडी केली. आघाडी केली मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले. मुख्यमंत्री उद्धव साहेब झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित काम करायचं. त्या मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या काळात आपल्या आता शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे आपले शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मंदिराचं काम करून धर्मशाळेचं काम करून नवीन महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत केली. शेतकऱ्यांना स्वतंत्र केली. शेतकऱ्यांना विमानाला सुद्धा भरला. आज मात्र हे काहीच नाही करत. हे सरकार काहीच करत नाही शेतकऱ्यांसाठी. मी स्वतः मराठवाड्यामध्ये उद्धव साहेबांना अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन गेलो. अडचणी आल्यानंतर त्या कशी मदत करण्याची मुख्यमंत्री असताना सुद्धा घेऊन गेलो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ना अरे शेतकरी राजा जगल्यानंतर प्रजा जगेल आणि प्रजा जगली तर राजा जगेल. म्हणजे शेतकरी बांधवांना त्याची मदत करण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं तेच आपल्या प्रकारे या ठिकाणी हे सगळं काम करत असताना तुमच्यामध्ये कोरोना आणि कोरोनामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्व माहिती कोरोनामध्ये अनेक जणांना त्या ठिकाणी वाचवलं होतं. मला सुद्धा त्या ठिकाणी वाचवलं आणि मग मला या ठिकाणी सांगितलं की इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आणि त्याच्यात नाव सांगता येईल
याचा करुणा आहे त्यानंतर थोडंसं नगरपालिकेच्या गावात झालं एकच पाहून येतात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दावा असा केला की आपण संघटना करू 50-50 कोटी ओके 50-50 कोटी त्या ठिकाणी देऊन आमदार बोलले ते आपल्याला लाभा वगैरे की आपण ज्यांनी निवडून दिलं त्यांना आपण सहकार्य करायचं त्याच्या बाळासाठी काही स्वतःसाठी केलं नाही आपल्यासाठी केलं त्या शिवसेना लोकांना असं वाटायचं नाही बरोबर काय म्हणायचं ज्यांनी बाळाचं केल्यानंतर सुद्धा बाहेर नसताना त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी मान करून आणलं त्यांच्याशी तुम्ही गद्दारी करतो आणि म्हणून या ठिकाणी हे गद्दार जे झाले होते ते गद्दार झाल्यानंतर त्यांनी पूर्ण हे केलं मग उद्धव साहेबांना वर्षभरात सोडावं लागला राजीनामा द्यावा राजीनामा तुम्ही पाहिल्याचं टीव्हीमध्ये उद्धव साहेब वर्षामधून वाचवले की जाताना किती जण रडतात कधीतरी त्या ठिकाणी उद्धव साहेब मुख्यमंत्रीला मिळालं होतं माधुरशिवला कारण मग अशा याच्यात असताना या लोकांनी पूर्ण हे लोकांना आवडलं नाही आता ते पैसे वाटून कार्यकर्ते बोलणार एक प्रकार पाहिजे पण पाहिजे 1 कोटी पाहिजे 2 कोटी पाहिजे धीरे माझ्याकडे हो काय पलीकडे मानले हे सगळ्या आमदारांनी शेती जमीन काय काय घेतलं आता ते नागरिक नका प्रचंड भ्रष्टाचार यावर कमी केला प्रचंड भ्रष्टाचाराचं सुद्धा यांनी केलेलं आहे आणि मग या सगळ्या याच्यामध्ये फायदा झाला हे भ्रष्टाचार म्हणून आजचे लोक सुद्धा भ्रष्टाचार करतात तुम्ही नावाला काही सरकार आणणार तुमच्या शेतात चक्र मारायला पैसे द्या मग घ्या तरी बारीक बारीक गोष्टीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महसूल खाता असेल पोलीस खाता असेल आरोग्य खाता असेल पैसे दिल्याचे काम होत नाही प्रचंड भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला या सगळ्यामध्ये मी तुम्हाला का सांगतो तुम्ही आता घरोघर जाणार आहात त्याला तुम्हाला सांगावं लागेल की शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही कर्जमुक्त केलं नाही आज अनेक शेतकरी आत्महत्या करतात मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस शेतकऱ्यांची शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांचे मुलं त्या ठिकाणी लढायला करते आत्महत्या माझं काय शाळेत काय करणार तुम्हाला मला उद्धव गेला असताना कशाला तुम्ही आत्महत्या करता काय सांगा त्यावेळेस काय केलं असतं माननीय उद्धव साहेबांना सांगितलं की त्याला हरकत नाही मला सांगितलं की आपण शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरे कन्याला तुम्ही शकतो आणि कन्याला योजनामध्ये अनेक दुष्काळ पीडित आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलींचं कन्यादान केला जातीवाद नाही केला ते हिंदूंचे जे असेल सगळे समाज हो मुस्लिम समाजाचे 8 मुली बौद्ध समाजाचे 52 मुली हे सगळ्यांचं कन्यादान केलं स्वतः राज्यपाल आले स्वतः उद्धव साहेब पूर्ण मराठवाड्यामध्ये 1100 मुलींचं कन्यादान केलं आणि इतके काम करत असताना उद्धव साहेबांना नाव दिलं नेमकं झाले हातू स्वतः काही केलं नाही म्हणून आता जेव्हा बोलता गेला का काही एकदम कधी त्या ठिकाणी त्यांना खूप इतका त्रास होतो तेव्हा सांगतो की शिवसेना म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरेंना एक खूप मोठं देवी आशीर्वाद आहे आणि कोणी ज्यांनी पण शिवसेना सोडली शिवसेनेला बंद केलं ते कधी करत नाही अनेकांचं मी उदाहरण सांगेल उदाहरण घेणार नाही पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनेक जण अगदी कोणी वर गेले कोणी आघाडी झाले कोणी काय झालं हा खूप कळतो त्या शिवसेना लोकांनी स्वतः त्या ठिकाणी जबरदस्त साखर घालून महासाहेबांनी साखर घालून हे सरकार आणलं नंतर आपण मोठे केलं म्हणून आज पहा देवेंद्र फडणवीस यांनी आता सुरुवात केली शिंदेला लावून करायचं शिंदेचा शेकातून पाहायचं शिंदे असे जबरदस्त असतात आणि आता आमच्या काही लोक करून गेले आमचे समाजाचे गेले हळून काहीच सोबत घेऊन आम्ही काही नाही म्हणजे त्याला देवेंद्र फडणवीस दादाच्या ठिकाणी सगळे ठोकले थांबवले ते प्रचंड भ्रष्टाचाराचे होते 3.5-4 कोटी भ्रष्टाचारचे पैसे मिळाले त्या भ्रष्टाचाराला रोख आहे किती भ्रष्टाचार झाला अंदाज तुम्ही मिटिंग त्या ठिकाणी धुळ्याला असताना त्या धुळ्यामध्ये त्या ठिकाणी पैसे ते मेंबर आमदार आणि त्या आमदार पैसे त्या ठिकाणी किती भ्रष्टाचार ते प्रकरण थांबून परवा दिवशी ज्यावेळेस मुंबईमध्ये विधान भवनामध्ये जेवणाची पार्टी झाली होती एक कार्यक्रम झाला होता
अंदाज समिती सगळे मेंबरला बोलवले, कॉन्फरन्स घेतली आणि कॉन्फरन्स 4800 रुपयाची एक थाळी, 4800 रुपयाची एक थाळी सगळे जेवण. माझ्या लाडक्या बहिणीला तुम्ही 21 रुपये देते, माझ्या लाडक्या बहिणीने आता तो एका 4800 रुपये किती महिला पण ते नाही. हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठली मदत नाही. आणि मग मी या ठिकाणी सांगतो की आता आपण संपूर्णपणे आज लाडक्या बहिणीमुळे त्या ठिकाणी समजा मी आता आपल्या भगिनींना काही लाडक्या बहिणींना नाही सांगायचं तुम्ही आता तुमच्याकडून सरकार आलं पण आता छोटे पैसे मागितले आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती दाबून द्यायला तुम्ही त्याच्यात 50% वाटा तुमचा 50% वाटा म्हणून तुम्ही सांगायला यांनी काय किती बोलणार, किती यांनी सांगितलं, किती खोटं बोलले आता तर बदलायला मागितलं. आणि मग मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आता कामाला नाही. प्रत्यक्षात आमची ही वेगवेगळी नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जनप्रमुखांकडे बरोबर आहे संख्या आता आज वेळ झटकून आला, तुम्हाला दुसरं काही व्हायचं नाही पडेल इथे आपला आमदार नाही, खासदार नाही, पण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर किंवा आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मेंबर पाहिजे, सभापती पाहिजे. हे तरी शहरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला असेल नगरपालिकेला संक्रांतीचे हे करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलन काम करायचं. आणि मग मी या ठिकाणी आपण विनंती करतो की आपण आपल्या कामाला सुरुवात लागावं आणि निश्चितच तुम्हाला करतो दिवस येतात दिवस जातात, सरकार येतं सरकार जातं. हे सरकारचं आता इतके भांडण सुरू झालं त्यांचे त्या ठिकाणी मी सांगेन तुम्हाला आता हे जडच काही उद्धव पाया म्हणते उद्धव त्यांना घेणार नाही अशी परिस्थिती मला नवीन यांनी खूप आज आपण सर्वजण त्या ठिकाणी ही विनंती करणं आपण सर्वांना की आता ग्रामीण भागात तरी आपला हा सोलापूर जिल्हा जे पहिले 5 आमदार होते आता पुरुष एकदा 3 आपल्याला आणायसाठी आपले भाऊ होते उपभाऊ होते आपले जिल्हाध्यक्ष पण होते हे सगळे परत तशी परिस्थिती आणत झाली. उद्धव संपूर्ण तुमच्यासाठी फायदा यशस्वी करा आणि आपण सर्वांनी म्हणून उदारपणे उद्धव सगळ्यांना साथ द्या हे विनंती करतो. आपण सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद जय भारत. महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. त्यांचा